अमरावती शहर गुन्हे शाखेतील युनिट 1च्या पथकाने तिघे अट्टल घरफोडी आरोपींना ताब्यात घेऊन अनेक घरफोडीचे प्रकरण उजेडात आणले आहे। पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळील 5,35,000चा मुद्देमाल जप्त केलाय। तिघे दिवसा गावात राहतात आणि रात्री पैशांची उधळण करतात। अशा मिळालेल्या गुप्त माहितीवरून शहर गुन्हे शाखेच्या युनिट 1च्या पथकाने 3 आरोपींचा शोध घेतला आणि लगेच तिघांना ताब्यात घेऊन पोलीस पथकाने 5 घरफोडी प्रकरण उघडकीस आणले। ताब्यात घेतलेल्या तिघांची कसून चौकशी केली असता त्यांनी अमरावतीसह अकोले, शेगाव आणि चांदूर बाजार येथील ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली आहे। या प्रकरणात मार्की वलगाव राहणारा अमोल सुरेश देशमुख, कांडली परतवाडा राहणारा तेजस संजय दरेकर तर वीरेंद्र शोभाराम नागेश्वर किरपाणे मध्य प्रदेश अशी अटकेतील चोरट्यांची नावं आहेत। काल मिळालेल्या गोपनीय माहितीवरनं युनिट 1 क्राईम ब्रांच आहे त्यांच्या PIनी आणि कर्मचाऱ्यांनी चांगली कारवाई केलेली आहे। मिळालेल्या माहितीवरून त्यांनी पोलीस स्टेशन वलगावच्या हद्दीमधलं ग्राम मार्की म्हणून आहे या ठिकाणी जाऊन 3 आरोपी ताब्यात घेतलेत। या 3 आरोपींकडनं चौकशी अंती काही मुद्देमाल हस्तगत केलेला आहे, घरफोडीचं साहित्य मिळालेलं आहे आणि त्यांच्या दिलेल्या माहितीवरनं चांदूर बाजार, अकोट, शेगाव आणि अमरावतीमधल्या 5 घरफोड्या आपल्याकडे ओपन झालेल्या आहेत। सदर 5 घरफोड्यांमधल्या साधारणतः 5,35,000चा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे आणि याच्यामध्ये जे आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत हे सराईत गुन्हेगार आहेत, रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत।